नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या लाईफ ऑफ उत्कृष्टी मॉमी या चॅनलमध्ये। आज आहे अक्षय तृतीया आणि तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि अक्षय तृतीया असल्यामुळेच मग सकाळी सकाळी मी सगळं घर वगैरे स्वच्छ करायला लागलेली आहे। आणि सर आज घरी नाहीत आणि सर काहीतरी स्पेशल कामासाठी मुंबईला गेलेले आहेत आणि सर कोणत्या कामासाठी गेलेले आहे ते मी पुढच्या ब्लॉगमध्ये तुमच्याबरोबर शेअर करेनच। छान अशी गुड न्यूज तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल, तर पुढचा ब्लॉग बघायला विसरू नका। आणि इथे मी आता हॉल आणि आता बेडरूम आवरायला घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर मग लगेचच किचनही छान असं झाडून घेतलं। आणि आज अक्षय तृतीया असल्यामुळे मग माठही छान असा धुवून भरून घेतला। माठ वगैरे धुवून झाल्यानंतर लगेचच मग मी देवपूजाही करायला घेतली। आणि आज मला मंगल कलशही स्थापन करायचा आहे आणि मी मंगल कलश कशा प्रकारे स्थापन करते तेही तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। मंगल कलश स्थापन करण्याआधी मी दिवा प्रज्वलित करून घेतला आणि लगेचच मग दिव्याची पूजाही करून घेतली। आता मी मंगल कलश स्थापन करायला घेतलेला आहे आणि त्यासाठी मी सर्वात आधी तांब्यामध्ये पाणी भरून घेतलं आणि त्याच्यानंतर मग लगेचच त्यावर स्वस्तिकही काढून घेतलं। आणि स्वस्तिक काढल्यानंतर मग तांब्याच्या पाची साईडने हळदी कुंकूच्या रेषाही ओढून घेतल्या। त्यानंतर मग मी एका प्लेटमध्ये तांदूळ घेतलेले आहे आणि त्या तांदूळांवर हळद कुंकू आणि अक्षता टाकून त्यांची पूजा करून घेतली। आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावर मी तांब्या स्थापन केला आणि तांब्यामध्ये 1 रुपयाचं नाणं, सुपारी आणि हळद कुंकू आणि अक्षता टाकून पूजा करून घेतली। आणि तांब्यामध्ये मी आंब्याचे 5 पानंही टाकले आणि शेवटी मग त्यावर श्रीफळ स्थापन करून घेतलं। आणि अशा प्रकारे मी सोप्या पद्धतीने मंगल कलश स्थापन करत असते। आणि त्याच्यानंतर मग मंगल कलशाची छान अशी पूजा करून घेतली आणि त्याच्यानंतर मग आपल्या देवारातल्या देवांची छान अशी आरती वगैरे म्हणून पूजा करून घेतली। आणि देवाऱ्याचं फायनल लुक असं काहीतरी आज दिसत आहे। देवपूजा वगैरे करून झाल्यानंतर मग लगेचच शेगडीची छान अशी पूजा करून घेतली। शेगडीवर आधी मी स्वस्तिक काढून घेतला आणि त्याच्यानंतर मग त्यावर हळद कुंकू अक्षता टाकून छान अशी पूजा करून घेतली। शेगडीची वगैरे पूजा झाल्यानंतर मग लगेचच चहा वगैरे आम्ही बनवून घेतला आणि लगेचच मग चहा पाण्याचे भांडे मी स्वच्छ करून घेतले। आणि काल मी देवाऱ्याची साफसफाई करायला घेतलेली होती, त्याचप्रमाणे जो काही टार्गेट मी ब्लाऊज कंप्लीट करण्याचा घेतलेला होता तोही काल मी कंप्लीट केला आणि तो ब्लॉगही मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे। आणि त्याच्याचमुळे मग काल मला झाडांना पाणी वगैरे द्यायला टाईमच भेटला नाही आणि सध्या उन्हाळा असल्यामुळे मग झाड पूर्ण असे कोमेजून गेलेले होते, त्याचमुळे मग सर्वात आधी मी झाडांना पाणी द्यायला घेतलेलं आहे। 2-3 दिवसातच आम्हाला गावालाही जायचं आहे आणि त्याच्यामुळे मग जे काही शाळेचे शूज वगैरे होते आणि तसेच गावाला जे काही सँडल वगैरे आम्हाला घेऊन जायचे होते तेही आज मी छान असे धुवून घेतले। आणि त्यानंतर मग लगेचच मी स्वयंपाकाच्या तयारीला लागली। आणि आज स्वयंपाकामध्ये मी आमरस आणि पुरी बनवणार आहे आणि त्याच्यामुळे मग सर्वात आधी मी आमरस बनवायला घेतला आणि थोडा वेळ मग तो फ्रीजमध्ये मला ठेवून द्यायचा आहे, कारण की थंडगार आंब्याचा रस आमच्या घरामध्ये सर्वांनाच आवडतो। आता आमरस वगैरेही माझा बनवून झालेला आहे आणि त्यानंतर मग लगेचच मी पुरीसाठीचं कणिकही भिजवायला घेतलं आणि कणिकमध्ये मग थोडंसं मी मीठ टाकलं, थोडंसं तेल आणि थोडासा जिरा आणि थोडीशी हळदही त्यात टाकलेली आहे। आणि त्याच्यानंतर मग लगेचच छान असं कणिक मी भिजवायला घेतलेलं आहे। आणि सृष्टीने मला आधीच वॉर्निंग दिलेली होती की आज तू पुरी बनवणार आहेस, तर मग कापायचं काम माझंच राहील आणि पुरी कापायला तिला खूपच आवडतं, त्यामुळे मग मी लगेचच पुरी लाटायला घेतली। इतक्यात मग
सृष्टी ही मग लगेचच पुरी कापण्यासाठी आलेली आहे आणि सृष्टी मला पुरी कापून देत होती. तितक्यात मग दुसरीकडे मी पोळी लाटून घेतली आणि लगेचच मग बाकीच्या पुऱ्याही तळून घेतल्या. पुरी वगैरे कापून झाल्यानंतर मग आता सृष्टीला पुरी तळूनही बघायची होती. त्यामुळे मग माझ्या देखरेखीखाली तिने पुरीही तळून घेतली आणि दीदी पुऱ्या वगैरे तळून घेत आहे. तर मग मलाही आता पुरी वगैरे कापायची आहे आणि पुरी लाटायची हे आहे असा उत्कर्षचा हट्ट चालू होता आणि त्याचनुसार मग त्याचं इथे पुऱ्या कापायचं काम चालू आहे. आमच्यासाठीच्या पुऱ्या सगळ्या तळून झालेल्या होत्या, परंतु उत्कर्षला मात्र अजून पुऱ्या लाटायच्या होत्या. त्याच्यामुळे त्याला शेवटचं थोडंसं पीठ दिलं आणि त्याच्यानंतर मग त्याचं पुरी लाटणं कापणं असं काही चालू होतं. आणि स्वयंपाकामध्ये मग माझं पुरी त्याच्याबरोबर थोडीशी भेंडीची भाजी आणि आमरस असा आमचा स्वयंपाक बनवून तयार झालेला होता. आणि सर नसल्यामुळे मग भेंडीची भाजी फक्त मी माझ्यापुरतीच बनवलेली होती. आणि त्याच्यानंतर मग सगळं गॅस ओटा वगैरे छान आवरून घेतला, जेवणं वगैरे झाली आणि त्याच्यानंतर मग भांडे वगैरेही छान असे स्वच्छ करून घेतले. आणि फायनली काउंटर टॉप माझं छान असं स्वच्छ करून झालेलं आहे आणि भांडेही घासून झालेले आहेत. त्यानंतर कपडेही धुवून झालेले होते, तेही वाळवत घातले आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळचा चहा वगैरे घेतला. आणि असा काहीसा आमचा अक्षय तृतीयाचा दिवस होता. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये.